या मतदारसंघाचे आमचे नेते भाग्यविधाते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे 23 पैकी 20 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आले। जो विश्वास या प्रचारामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचवला, जे कामं आम्ही केले, मला कुठेतरी असं वाटतं की ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये कामाची पावती मिळाल्यासारखं वाटतं। चर्चा भरपूर झाल्या। मतदान झाल्यानंतर जसं मी परवा पण भाषणामध्ये बोललो की चर्चा करणारे दुसरे कोणीच नव्हते, चर्चा करणारे हे आमचेच लोक होते। पण गोरगरीब जनता ही सदैव विखे पाटील परिवाराच्या पाठीशी उभी राहिली। निवडणुकीमध्ये आपल्या नगराध्यक्ष पदासह जवळजवळ सर्वच पॅनल आपला आलाय, 3 अपक्ष वगळता, तर आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वात प्रथम मी शिर्डीच्या तमाम मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो। साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती। 25 वर्ष नगरपंचायतची सत्ता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या ताब्यात जनतेने दिली। कायम निवडणुकी घासून राहायची, कधी 10 नगरसेवक, कधी 11 नगरसेवक, पण साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि या मतदारसंघाचे आमचे नेते भाग्यविधाते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे 23 पैकी 20 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आले। आणि आमचा नगराध्यक्ष जो अतिशय सर्वसामान्य होता, अशा सर्वसामान्य महिलेला 5,500-6 हजाराच्या फरकाने मताधिक्याने शिर्डीच्या जनतेने निवडून दिलं। जो विश्वास या प्रचारामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचवला, जे कामं आम्ही केले, मला कुठेतरी असं वाटतं की ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये कामाची पावती मिळाल्यासारखं वाटतं। आपण महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत भूमिका घेतली, आपण स्वच्छतेबाबतीत भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळं चर्चा भरपूर झाल्या। मतदान झाल्यानंतर जसं मी परवा पण भाषणामध्ये बोललो की चर्चा करणारे दुसरे कोणीच नव्हते, चर्चा करणारे हे आमचेच लोक होते। पण गोरगरीब जनता ही सदैव विखे पाटील परिवाराच्या पाठीशी उभी राहिली। आणि आज भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नातून, सगळ्या संघटनेच्या प्रयत्नातून, प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून, नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे महत्वाचे नसतात, ज्यांच्यामुळे ते नगराध्यक्ष नगरसेवक होतात ते कार्यकर्ते महत्वाचे असतात। आणि हा विजय मी त्यांना समर्पित करतो। जे 3 अपक्ष जे निवडून आलेले आहेत तेही आपल्याच विचाराचे कार्यकर्ते आहेत, कुठल्याही पक्षाचे नाहीत, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? पहिला मुद्दा असा की अपक्षाची आवश्यकता आम्हाला कुठे दिसत नाही। 20 नगरसेवक ऑलरेडी माझ्याकडे आहेत, त्यांनाच बॅलन्स करता करता मला 5 वर्ष जातील। त्यामुळे आता जे 3 अपक्ष आले त्यांना शुभेच्छा आहेत। जे दुर्दैवाने आमचे उमेदवार पडले महायुतीचे, त्याच्यामध्ये सुजित एक होता, योगेश गोंदकर एक अतिशय तरुण मुलगा जो भारतीय जनता पार्टीचा अगोदरपासून संघटनेमध्ये होता, तो पडला। आणि विजू जगताप आमच्या अनिताताई होत्या, त्यांचा देखील पराभव झाला। तर निश्चित त्यांचा पराभव हा वेदनादायी आहे। त्यांच्या पराभवाला त्यांनी केलेले कामं आणि त्यांचा पराभव हे जुळून येत नसेल, आता जनता जनार्दनचा निर्णय होता। सगळे अपक्ष जे निवडून आले त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा आहेत। आणि मी त्यांना विश्वास व्यक्त करतो की जरी ते आमच्या महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात निवडून आले असतील तरी सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये विकास निधी आम्ही कमी पडू देणार नाही। कारण की शिर्डी हा एक परिवार आहे आणि सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला घेऊन आम्ही काम करतो। आणि त्याच्या कामाची पावती आज शिर्डी मतदारसंघ स्थापन झाल्यापासून राहता असेल, शिर्डी असेल, एवढं मताधिक्य आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही। जे आज जनतेने प्रेम दिलं आणि ही जबाबदारी आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये शिर्डी साफ करण्याचा जो संकल्प होता, मी तुम्हाला शब्द देतो, राहता आणि शिर्डी गुन्हेगार मुक्त केल्याशिवाय सुजय विखे थांबणार नाही। आणि त्याची सुरुवात आमच्या नगराध्यक्षापासून आम्ही उद्या करणार आहोत। राहता नगर परिषदेमध्ये भूतोना भविष्य 20 पैकी 19 नगरसेवक हे महायुतीचे आले। त्यानंतर आमचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर जवळपास 13,000 मताच्या बेरजेमध्ये 4,800 मताधिकारी निवडून येतात। याचाच अर्थ राहत्याच्या जनतेने माननीय नामदार साहेबांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवला। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जो निधी या मागच्या 1 वर्षामध्ये दिला, जो शेतकऱ्यांना आपण कालव्याचा लाभ दिला, अनुदानाचा लाभ दिला, याचा फार मोठा परिणाम। आणि विशेषतः या दोन्ही विजयामध्ये आमच्या लाडक्या बहिणी विसरून चालणार नाही। लाडक्या बहिणीचा आशीर्वाद सदैव या भावाच्या पाठीमागे आहे आणि आम्ही त्या पूर्ण ताकदीने लढतो।